मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। डायरेक्ट गारा निघतो खाली. आता हे थोडं थोडी माती घ्या, लाडू करा त्याचा, लाडू करा दाबा. हा हा, किती महिने झाले पाणी दिलेलं नाहीये? दिलंच नाहीये, फक्त ते 05234 दिलं ना आपण, तेव्हा इकडे पण दिलेलं नाही ते अजून 05234 बाकी आहे थोडं. हे तुम्ही बनवाल तसा होईल. ओके, एकदम हे ते थोडं वर रोटो केलं ना, असंही तुम्ही आता बाजूच्या शेतात पण केलं ना. 1 फूट सुद्धा खोदलं नाही तुम्ही बरं का? नाही, एक थोडस थोडीशी 2-4 इंच, 2-4 इंच केले तरी तुमच्या जमिनीची. ही बघा, इथं आपण काही केलेलं नाही. डायरेक्ट गारा निघतो खाली. आणि किती महिने झाले पाणी नाही दिले तुम्ही? दिलंच नाही. दिलंच नाही म्हणजे किती महिने, अंदाजे किती महिने लागवड झाल्यापासून? लागवड किती महिने झाले लागवड करून? 4 महिने. 4 महिने झाले. मध्ये पाऊस पडला समजा. हो, पावसाचा इम्पॅक्ट असेल. पाऊस जो चाललाय तो आणि पाऊस थांबून किती दिवस झालेत आता बघा ना तुम्ही, म्हणजे तरी इथं 20-25 दिवस झाले. 20-25 दिवस झाले. म्हणजे 20-25 दिवस झाले तुम्ही पाणी दिलेलं नाहीये, वरचं पाणी दिलेलं नाहीये. ओके, तुमचं नाव सांगा सर. स्वप्नील चौधरी. नाव सांगा सर, गाव नाव सांगा. इकडे तिकडे सूर्य येतोय, सूर्यामध्ये कॅमेरावरून जात. हा बोला सर. माझं नाव स्वप्नील चौधरी आहे. गावाचं नाव मुक्काम पोस्ट चांदसर, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. टोटल 5 एकर क्षेत्र आहे. 12x6 वर आपण लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये ऑलमोस्ट 3000च्या जवळपास झाडं आहेत. सध्या जमीन आपली पूर्ण काळी असल्यामुळे पाण्याचा म्हणजे खूप पाणी बराच वेळ पाणी धरून ठेवणारी जमीन असल्यामुळे ते पाणी टिकून आहे. मी म्हणजे लागवड केल्यापासून पाणी दिलेलंच नाहीये. अजून सुद्धा ओल एवढी आहे की अजून 2-3 महिने, म्हणजे 2 महिने उन्हाळा लागोस तर पण पाणी नाही दिलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे आता आमच्या एरियात जसा आहे त्याप्रमाणे त्याला पाण्याची गरज लागणार नाही. पण मग अति पावसामुळे आणि थोडं नियोजन मागे पुढे झाल्यामुळे झाडांवर पिवळेपणा आलेला आहे. मोठ्या प्रमाणात पानं पिवळे झालेले आहेत. त्यासाठी आम्ही सरांचं आता नुसतं पिवळेपणाच नाही सर, आपण तुमच्या जमिनीबद्दल बोलूयात आता. पिवळेपणावर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूयात. कारण बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की तुम्ही आम्ही काळ्या मातीत जमीन शेवगा लावू का? तर आता आपली जमीन आहे काळी, एकदम काळीशार जमीन आहे. आणि शिवाय तुम्ही म्हणालात की पाणी धरून ठेवणारी जमीन आहे. आता पाऊस संपून 20-22 दिवस झालेले आहेत, तरीही 20-22 दिवसामध्ये तुम्ही एक थेंब पाणी दिलेलं नाहीये. आता जस्ट आपण इथं काही इंच तुम्ही उकरलेलं आहे. या ठिकाणी ही माती जरी काढली आपण, अशी थोडी माती घेतली तर याचा लगेच लाडू तयार होतो. ओके, लगेच माझी करंजी तयार झाली. ठीक आहे, तुमचा लाडू तयार झाला. हे अशा पाणी लगेच त्या जमिनीवर दिसून येतं आपल्या एवढ्या कमी उंचीवर, कमी खोलीवर, त्याच्या पाणी आहे. म्हणजे झाडाची मुळं जी आहेत सर, पांढऱ्या मुळं ज्याला म्हणतो, किंवा मुळाची टोकं असतात, ते खास करून ॲब्सॉर्प्शन करत असतात. अन्नद्रव्य असेल, पाणी असेल, किंवा इतर काही घटक असतील जमिनीमध्ये मुरलेले, तर त्या मुळांच्या टोकांपाशी पाणी आहे. ऑल्दो तुम्ही 20 दिवस पाणी दिलेलं नाही, 20-25 दिवस तुम्ही पाणी दिलेलं नाही म्हणताय, म्हणजे तुमची जमीन बघा किती पाण्याने धरून ठेवते, है ना. आणि हा केवळ 4 महिन्याचा प्लॉट आहे. खोडं बघा कशी मजबूत झालेली आहेत. हे पहा सर्वत्रच बघा, ऑल इथं यांनी 4-4 बिया टाकल्या होत्या, त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला 2-2, 3-3 झाडं दिसतील असे. सिंगल झाड दाखव, सिंगलही पाहूयात आपण. पण काळ्या जमिनीमध्ये जे प्रश्न येतोय ना वारंवार, की बरेच शेतकरी म्हणतात आम्हाला शेवगा लावायची इच्छा आहे पण आमची जमीन काळी आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की बाबा काळ्या जमीन शेवगा शक्यतो लावू नका, कारण पाण्याचं नियोजन खूप काटेकोरपणे तुम्हाला करावं लागतंय. शेवग्याला पाण्यात निचरा होणारी जमीन, खडकाळ जमीन, मुरमाड जमीन, अशी जमीन मानवते. आता हे बघा 4 महिन्याचं झाड आहे फक्त, सिंगल स्टम. बरेच स्टेम असं सेम आहेत, असं काही मी एक झाड म्हणून दाखवत नाही, सर्वत्रच पहा ऑलमोस्ट. ते पलीकडे सिंगल स्टम पलीकडे दिसते मध्ये. हे 4 महिने झाड बघा, खोड कसं मजबूत झालंय.
मी तुम्हाला दाखवतो माझं. हे बघा माझ्या याच्यामध्ये सुद्धा मावत नाही आहे, मुठीमध्ये सुद्धा एवढं असं झाड आहे, ते खोड झालेलं आहे. आणि उंची पण बघा फार उंच गेलं आहे, 8-10 फुटापर्यंत गेलेलं झाड आहे. सर्वत्रच आहे, स्पेशल दाखवायची काही गरज नाही आपल्याला, सर्व दिसत आहेत सर, सर्व स्टंप आजूबाजू स्टंप बघा सगळेच. 4 महिने झाडाची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ना ती परफेक्ट झालेली आहे. व्हिजिटेटिव्ह ग्रोथ खूप चांगली झाली सर. येस सर. पण फुलं दिसत नाहीत मला हिरवागार किंवा हिरवट आणि पिवळसर मला प्लॉट दिसतोय. पिवळा प्लॉट का पडला याच्याबद्दल मी दुसरा व्हिडिओ बनवतो. बऱ्याच जणांचा प्रश्न होतो की प्लॉट पिवळा का होतोय ना, तर तुम्हाला हां बोला. काही आपल्या इतर क्षेत्र जास्त असल्यामुळे आणि वेळ न मिळाल्यामुळे इकडे खताचं नियोजन करता आलं नाही सर. म्हणजे असं समजा तुम्ही की त्याला खत आपण दिलेलंच नाही, पण ती जमीन आणि त्याच्यात एवढी ताकद आहे तर त्यावर हे झाड वाढलंय. ओके. खत 0, 1 रुपया पण खतावर आपण खर्च केलेला नाही. सुरुवातीला लागवडीच्या वेळेस आपण 24 धीरो दिलेलं होतं झाडाची डेव्हलप करण्यासाठी, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी. ते पण 5 एकराला 3 बॅग दिल्या होत्या, पण त्यानंतर इथं खतावर 1 रुपयाही खर्च आलेला नाही. आता याच्यानंतर आता सर सांगतील त्याप्रमाणे आम्ही नियोजन करूयात, नक्कीच करूयात. फुलांचं जे प्रमाण आहे ते म्हणजे कळी आहे, पण सर म्हणताय की ज्या पद्धतीने ते पाहिजे होतं, एक्सपेक्ट होतं तसं नाहीये. तर आता यानंतर सर जे गाईड करतील त्या हिशोबाने आम्ही पुढचं नियोजन करणार आहोत. परफेक्ट सर, करतोच, नक्कीच करतो. आणि तुम्हाला अवघ्या 10 ते 15 दिवसात तुम्हाला चांगली या प्लॉटला आपण हिरवा पिवळ्याचा पांढरा करूयात है ना. पानांकडे मी लक्ष देणार नाही बरं का सर, मी पानं पिवळे हिरवे करणार नाही, ते आपोआप होतील. मी सांगतो कसं करायचं ते. पण मला ह्या गोष्टी पाहिजे, हे जे मी तुरळक गोष्टी पाहतोय ना, हे तुरळक नको आहे मला. पूर्ण झाडावर बरं बसून हे बघा सेटिंग पण होत आहे. सी बारीक तलवार दिसते माझ्या बोटापाशी, हे सेटिंग पण होत आहे. पण हे असं तुरळक नाही. आपल्या व्यावसायिक शेती मकर निघायला लागलेत, बारीक बारीक कळ्या निघत आहेत. आणि तुरळक फुलं नको आहे मला. या झाडाला एकही फुल नाही आहे, समोरच्या झाडाला फुल नाही आहे. इथे 2-3 फुलं दिसत आहेत मला. तर यामध्ये आपल्याला शेंडा पिंच करायचा होता, पण म्हणजे त्या हॉलपासून इकडे ते पण बाकी आहे. शेंडा छाटणी केलेली नाही. ओके. शेवगा लावण्याची हिंमत केली साहेब तुम्ही. थोडं मार्गदर्शन घ्या ना. मीच म्हणून नाही, कुणी आहेत यूट्यूबवर, भरपूर यूट्यूब चॅनल चालू झालेत आता. कोणत्याही यूट्यूब चॅनलवरून किंवा जे शेवगा शेतकरी यूट्यूबवर आहेत किंवा नाही आहेत, कोणाकडून मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शन घ्यायला काय हरकत आहे सर, कुणी खोटं मार्गदर्शन तर करणार नाही. त्यामुळे मार्गदर्शन घ्यायला कोणाकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. कारण काय असतं आपल्याला त्यासाठीच आपण तुम्हाला म्हणजे आज सरांना वेळेचं खूप नाही असू देत सर, असू देत. ते प्रॉब्लेम होता. 1 महिना अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे होतं, फोन करायला हवा होता. 1 महिना अगोदर मी आलो असतो ना. आता प्लॉट म्हणजे आपण सेटिंग बऱ्यापैकी झाली असती. तुमच्याकडे पाऊस 20-22 दिवसापासून नाही ना. कमीत कमी या ठिकाणी आपल्याला फ्लॉवरिंग तर दिसली असते. आज हा जो प्लॉट दिसतोय आपल्याला, या प्लॉटमध्ये आपल्याला फ्लॉवरिंग दिसली असती. आता हे का होते माहिती आहे का, हा हिरवागार प्लॉट आहे, आता अशामध्ये पिवळा पडलाय, हे या जमिनीमुळे आहे सर. मी त्यासाठीच म्हणत असतो की काळ्या जमिनीत शक्यतो शेवगा शेती करू नका. कारण काय असतंय, आता तुम्ही प्रथमच शेती करताय शेवगा शेती, आणि ते तुम्ही एकदम काळी जमीन निवडली, ज्या ठिकाणी 15 दिवसापासून पाणी नाही दिलं तरी अगदी काही इंचावर खोदलं तरी त्या ठिकाणी मातीचा लाडू तयार होतो, म्हणजे मुळापाशी माती आहे. अशा ठिकाणी काय होतं, एक तर आपण अशी शेती करतोय जी खूप सेन्सिटिव्ह आहे. वातावरणावर 80-90% वातावरणावर अवलंबून शेती आहे. शिवाय याच्यामध्ये पाणी हे खूप महत्त्वाचा घटक आहे, ज्याला खूप काटेकोरपणे कंजूसपणे वापरावं लागतं. पाण्याचा ताण मी सांगत असतो, लोक माहीत नाही लोकांना पडतं की नाही पडतं. 15-20 तुम्हाला तर महिन्यात पाणी ताण द्यायला सांगणार आहे मी. आता नाही, महिना नाही, आता वडील आहेत, वडिलांना तुम्ही विचारू शकता. 4 महिने तुम्ही पाणी दिलेलं आहे. हो, 4 महिने दिलेलंच नाही. आणि आता बाजूचं शेत आहे, नवीन आपण मक्का लागवड, ज्वारी, दादर लागवड होते, हे समोरच्या शेतात लावलेली आहे. ओके. इथं म्हणजे तुम्ही पाणी जे दुसऱ्या जमिनीत द्याल त्याच्या कम्पेअरमध्ये त्याच्यात एवढं पाणी आहे, तर तुम्हाला ते दुसरं पीक आपण जे घेतो रब्बीचं, त्याला पाणी द्यायची गरजच नाही पडत. ते बागायतीपेक्षा चांगलं येतं आमच्याकडे जमिनीमुळे फक्त. ओके.
गुड. चला, मी तर एवढं काळ्या जमिनीवर एक व्हिडिओ बनायचा छोटासा मला, की काळ्या जमिनी शेवगा लावा की नाही लावा. तर माझं सेन्शन नका लावू, आणि लावायचं असेल तर मग काटेकोरपणे लावा. काटेकोरपणे नियोजन तुम्हाला करावं लागेल, पूर्ण नॉलेज घ्या शेवग्याचं, मगच काळ्या जमिनीत लावा. अन्यथा तुम्ही पाण्यात निचरा होणारी आणि मुरमाड जमीन असेल तिथे शेवगा लावून दुर्लक्ष जरी झालं तरी ते तुम्हाला शेंगा देणार आहे. इथं काय होईल, आता ह्या इश्यू होतात बघा. आता मला फुलं दिसत नाहीत, पूर्ण प्लॉटमध्ये मला फुलं दिसत नाहीत, आणि मला अपेक्षित होतं की इथं आल्यावर मी फुलं पाहावीत, पण फुलं नाही आहेत. फुलं मी आता काढून देतो तुम्हाला. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. थोडंसं काटकसरीनं आपल्याला आणि परफेक्ट गोष्टी कराव्या लागतील. मी सांगेल ते फक्त ॲज इट इज फॉलो करा. इथं सुद्धा आपण काळ्या मातीत सुद्धा तुम्हाला मी फुलं आणि शेंगा काढून देतो. नक्कीच. फांद्या तुटे एवढं शेंगा लागतील आपल्याला, पण थोडासा वेळ द्यावा लागेल आणि थोडं नियोजन करावं लागेल आपल्याला. नक्कीच. चालेल. थँक्यू सर. थँक्यू.